तर मित्रांनो, आजचा ब्लॉग होणार आहे विश्वासावरती. आपले एक कस्टमर आहेत, रील बघितली त्यांनी मला पाहिलं नाही, शोरूम पण पाहिलं नाही आहे. दुसरी गोष्ट फक्त माझी रील बघितली इंस्टावरती आणि मला टोकन 2000 रुपये पाठवले. त्यांनी ॲक्सेस बुक केली आहे. 2017चा मॉडेल माझ्याकडे होता, नाही 19चा मॉडेल होता माझ्याकडे. आणि त्यांनी ह्याच्यामध्ये कॉल केला, मला म्हणाले ॲक्सेस आहे का. तर मी बोललो 2017चा मॉडेल माझ्याकडे आहे, 19चा मॉडेल आहे सॉरी. तर ठीक आहे. ते बोले फोटो पाठवा. मी त्यांना फोटो पाठवला आणि त्यानंतर फोटो पाठवल्यानंतर त्यांनी फक्त फोटो बघितला, ना इंजिन चेक केलं, ना गाडी येऊन चेक केली, ना मला पाहिलं त्यांनी, ना शोरूम पाहिलं. त्यांनी लगेच आपलं फोनपेला पेमेंट करून टाकला. आता त्यांना विश्वास होत नाही आहे, कारण परवा त्यांनी पेमेंट केलं आणि काल मी गाडी रेडी करायला दिलं. त्याचं थोडं इग्निशन लॉकचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे झालं असं की इग्निशन लॉक भेटत नव्हतं. तर काल त्यांना मी कॉल केला की इग्निशन लॉक भेटत नाही आहे, असा प्रॉब्लेम आहे. तर ते बोलले सर मी तुम्हाला खूप विश्वासाने तुम्हाला मी पैसे पेमेंट केलं, पण तुम्ही आज द्यायची कमिटमेंट केली होती. तर मी बोललो सॉरी सर, नाही झालं. ते इग्निशन लॉक जोपर्यंत भेटत आहे तोपर्यंत मी अशीच गाडी कशी देऊ तुम्हाला. ते बोलले नाही मला गाडी आजच पाहिजे. तर मी बोललो सर सॉरी, नाही तर तुम्हाला ते टोकन मी रिटर्न मारतो. टोकन रिटर्न मारतो म्हटलं, ते समजून गेले की हा विश्वासू मुलगा आहे. मी त्यांना इंस्टाग्रामचं परत पेज पाठवलं. मी बघा त्याच्यामध्ये एकही चुकीची व्हिडिओ नाही आहे किंवा कोणी कमेंट नाही केली मला चुकीची. मी तुम्हाला गाडी जेन्युइन आहे, मी गाडी तुम्हाला व्यवस्थित देणार. पण आत्ता कस्टमरची गाडी रेडी झाली आहे, फक्त 1 तासात 2 तासात गाडी रेडी होईल. आपण ती जाऊन मॅकॅनिकलकडे घेऊन येऊ आणि कस्टमर पण बघू कोण आहे काय, आणि त्यांनी एवढा विश्वास का केला आणि आधी त्यांच्यासोबत काय घडलं होतं. कारण ते म्हणाले की मी आधी पण विश्वास केला होता, तेव्हा माझ्यासोबत खूप चुकीचं घडलं. तर आत्ता आपण बघू, ते येतील त्यानंतर त्यांनाही विचारू की त्यांच्यासोबत काय घडलं होतं आणि काय झालं होतं. तर आता थोड्याच वेळात ते येणार आहेत. तर आपण हा व्हिडिओ कंटिन्यू ठेवा आणि आपण खरंच आज मजा येणार आहे. कारण काय माहिती आहे का, विश्वास हा काय असतो आणि आज आपण ते विश्वासाने काम कसं केलं गाडीचं तेही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सगळं काम केलं आधी कालच्या व्हिडिओमध्ये जे आहे ज्या गोष्टी आहेत त्या मी दाखवलेल्या. काय काय काम होतं, गाडीचं इग्निशन लॉक खराब होतं, इंजिनमध्ये थोडा आवाज होता, ऑइल चेंज करायचं, सगळ्या गोष्टी केल्यात. तर चला आता आपण जाऊया गाडी घ्यायला. कस्टमर सोबत आलो आणि टायर पंक्चर झाला. कस्टमरला अर्ध्या वाटेत तिकडे थांबवलं, म्हणून मी आलो पुढे. पंक्चर दोघं डबल सीट होतं. अचानक गाडीला स्किड झाली, माहीत पडलं टायर पंक्चर झाला. तर कस्टमरला चालत द्यावं लागलं. सब लफड़ा हो गया बाय. आता पंक्चर बघू किती आहेत आणि काय आहेत, तर माहीतच पडेल किती पंक्चर झाले. गाडी उभी होती 4-5 दिवस, चालवली नव्हती मी. सर पूरा निकल गया टायर. हवा ही नहीं जा रहा ना. अरे हो गया सीधा, झालाच राव एकदाचा. ट्यूबलेस आहे. ट्यूबलेस आहे. अच्छा
दो जगह है भाई, 2 जगह पंक्चर है, 1 2 हाँ 3 जगह पंक्चर आहे. सर थोडं पुढे चालत या ना, मी हा इकडेच आहे, पंक्चर बनवतो. खत्म हो गया तो भाई क्या करेंगे अभी यार? 6 महीना पहले लिया नया, नया गाड़ी का तो भाई कस्टमर को मैंने दिया नया लेके. अभी कस्टमर का ऐसा बोलेगा, बोले तुमने लेके जाओ खराब भी हो गया टायर, चिल्लाएगा वो मेरे को यार. मैं क्या करूँ, टायर खत्म हो गया बोल रहे हो, नया गाड़ी उसके लिए हम क्या कर सकते हैं? 15 महीने का वारंटी, कितना महीने का वारंटी रहता है? कुछ नहीं रहता है. नया गाड़ी का टायर का वारंटी नहीं था अंकल, क्या गाड़ी खाला कर दो, मत चलाओ भाई, नहीं घसेगा. किधर घस गया? देखो कितना किलोमीटर चला गाड़ी? तुमको हमारी गाड़ी 6000 किलोमीटर चला है और 3 पंक्चर निकल गया. जो पंचर बना वो सब पंचर वही लिखे जाओ. मैं बना हुआ ऑलरेडी, हाँ. मतलब कस्टमर ने मेरे ख्याल से टायर पर पलटी मारा है, ऐसा भी रहेगा ना. नया 6000 किलोमीटर. लपड़े वाला काम है भाई ये तो. गाड़ी बेचू की नहीं बेचू मैं? हे लय वर्ष जुने आहेत हे पंक्चर वाले आहेत ना. 10 साल हो गया, 10-12 साल तुमको ना. माझं शोरूम इकडे होतं पहिले, श्री गणेश मोटर्स. 20 साल हमको इधर हो गया. मेरा सामने शोरूम नहीं था गणेश मोटर्स. हाँ. ये पहले शोरूम इधर था मेरा, श्री गणेश मोटर्स. बाद में फिर वो सेट था, उसने बंद कर दिया, फिर मैंने उधर डाला पीछे साइड में. ऐसा काम था. सब पंचर बना हुआ है. तर मित्रांनो, हेच ते कस्टमर आहेत ज्यांनी भरोसा न करता विश्वास दाखवून मला 2000 ट्रान्सफर केले होते. आणि मी पूर्ण ब्लॉगमध्ये सांगितलं होते की कस्टमरनी ऑनलाईन गाडी बघितली, ऑनलाईन नंबर घेतला आणि आपल्याकडे येत आहेत गाडी घ्यायला. त्यांनी ॲक्सेस घेतली होती पण त्यांनी कॅन्सल करून आता ॲक्टिवा घेतली आहे. खूप चांगले कस्टमर आहेत आणि विश्वासाने त्यांनी मला 2000 काल पाठवले. ते हेच कस्टमर. थँक्यू सर.